Let's see how our long drive turns into the forest visit and stay at the forest. हे हाय हॅलो गाईज. तर सूरज आणि मी ठरवलं की आपण आज लॉंग ड्राईव्हसाठी जाऊया. तर आपण आलो इथे गाडी फ्युअल अप करायला. ते अदर कंट्रीजमध्ये आपल्या इथे जसं गाडी फ्युअल अप करायला लोक ठेवलेली असतात, तर इथे तसं नाही आहे. तुम्हाला स्वतःच्या हाताने गाडी फ्युअल अप करायची, म्हणजे सेल्फ सर्व्हिस आहे ते. तर सूरज आता त्याची जी काही व्हॅल्यू असेल तर ती सेट करून मग गाडी फ्युअल अप करून घेत आहे. या प्रकारे आमची जर्नी सुरू झाली होती टुवर्ड्स फॉरेस्ट. तर आम्ही काहीच प्लॅन डिसाईड नव्हता केलेला. इकडे जाताना आम्हाला डाव्या बाजूला गायींचं संवर्धन केलेलं दिसलं. जाताना खूप झाडं, इकडे असं पर्टिक्युलर एरिया डिसाईड केलेला आहे जिथे सगळ्या झाडांचं संवर्धन केलेलं आहे. तर लिटरली आम्हाला ह्या रोडने भीतीसुद्धा वाटत होती, पण इथे वाहतूक देखील होती. मधनं लोक लिटरली सायकलिंग करून जात होते. तर हा जो रोड आहे तर तो 48 किलोमीटर्सचा रोड आहे, जो डब्लिनपासनं वॉटरफोर्डला कनेक्ट होतो. अशा प्रकारचा हा रोड आहे. मी या रस्त्याला लिटरली देवाचं नाव घेत होती, एवढा भीतीदायक हा रस्ता होता. आणि तरीसुद्धा आम्ही ट्रॅव्हल करत होतो. मी सूरजला म्हणत होते की आपण वापस जाऊयात, मागे जाऊयात, पण स्टील सूरजने नाही ऐकलं. आम्ही गेलो, कारण की पुढे जाऊन आम्हाला लोकांची गर्दी दिसली आणि जागोजागी गायींचं संवर्धन केलेलं देखील दिसलं. पुढे आल्यानंतर आम्हाला गेट वे लागलं, जिथनं वेलकम टू फॉरेस्ट लिहिलेलं होतं. जेव्हा त्या गेटमधनं आम्ही एंट्री केली, खूप सगळ्या गाड्या दिसल्या, लोकं दिसली, तेव्हा जीवामध्ये जीव आला आणि असं वाटलं की येस, वी आर ॲट सेफ प्लेस. कारण की ते लोकं देखील भरपूर होती, कारण की ते फॉरेस्ट एन्जॉय करायला आलेली होती. आणि इथे अशा प्रकारचं आम्हाला वनांचं संवर्धन दिसलं, जे की मी लास्ट टाईम सांगितलं होतं तुम्हाला एका व्लॉगमध्ये, की इथे वेगळ्या प्रकारची झाडं असतात जी 40 फूट वरती वाढतात. आणि तशा प्रकारची झाडं आम्हाला दिसली. तिथून पुढे गेल्यानंतर एक एंट्रन्स होता. त्या एंट्रन्सपासून आम्हाला मध्ये स्टे केस दिसले आणि मग आम्ही तिथे जाऊन विचारपूस करायचं डिसाईड केलं. मग आम्ही तिथे प्रत्यक्षात जाऊन तिथली पाहणी करण्याचं डिसाईड केलं की हे सेफ आहे की नाही आणि कशा प्रकारची स्टे केसेस इथे आहेत. तर आम्ही बघितलं तर तिथले सगळे स्टे केस फुल होते आणि त्यातलं एक जे होतं तर ते एक फॅमिली जस्ट लेफ्ट आउट होऊन गेलेली होती. इथली जी ती स्टे केसेस होती त्यांची नावं बीच, ब्रॅम्बल अशा प्रकारची ठेवण्यात आलेली होती. तर आम्ही तिथे विचारपूस करायची म्हणून बघितलं, तर तिथे एका फॅमिलीसोबत आम्ही थोडंसं कनेक्ट होऊन तिथल्या सगळ्या गोष्टी विचारून घेतल्या आणि मग आम्ही तिथे जसं आलो आहे तसं स्टे करायचं डिसाईड केलं. कारण की हा जो विकेंड होता तो लाँग विकेंड होता. आणि सो ॲज पर दॅट लेडी, तर इथल्या स्टे केसेसचे पर नाईट आपल्याला €500 होते फक्त फॉर अ कपल. तर आम्ही डिसाईड केलं विल स्टे ओव्हर हिअर. सो लेट्स गो, आय शो यू अप आवर स्टे केस. Just because that family left from there, so we were able to stay over there. Otherwise, we have to book that staircase just before a week. That night was amazing. रात्रभर खूप छान असा पावसाचा आवाज चालू होता, रात्रभर पाऊस चालू होता आणि रात्रभर पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज येत होते. आणि तिथून माउंट कॉंग्रेव गार्डन नियर बाय असल्यामुळे तिथनं खूप सुंदर असा फुलांचा सुगंध देखील सगळीकडे होता. दिस लॉंग विकेंड बिकेम अ ब्लेसिंग फॉर अस, कारण की आम्हाला खूप दिवसानंतर सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला भेटलेला. एक बिगेस्ट हॉट वॉटर टब जो बाहेर दिसतोय आणि आतमध्ये एक मोठी बेडरूम होती, जिथनं पूर्ण आपण आउटसाइड व्ह्यू बघू शकतो. त्याच रूमला अटॅच्ड एक किचन देखील प्रोव्हाइड केलेलं होतं, जिथे अवन वगैरे होते. तिथनं पुढे एक कार्पेट एरिया देखील प्रोव्हाइड केलेला होता, जिथे आपण किचन पासून पुढे एक बाथ सेक्शन बसू शकू, वेळ घालवू सुंदर वाटत होतं. तिथनं सगळं जंगल, घनदाट जंगल आपण बघू शकत होतो. रात्री हे टेबल्स आणि या सगळा जो व्ह्यू होता तो वी वर ब्लेस्ड. अजून आम्हाला ऐन वेळेवर जाऊन एवढा सुंदर स्टेकेस भेटलेला. थँक्यू सो मच गॉड फॉर एव्हरीथिंग. तो तिथनं आम्ही नाईट सफारी वगैरे करून जेव्हा सकाळ उजाडली आम्ही तिथनं निघालो. तर असा होता आमचा फॉरेस्ट टूर. खूप मजा आली.